Sanjay Ghodawat University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा. नमस्कार, तिचा जागर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. नाशिक येथील कुप्रसिद्ध अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण प्रकरणावर आधारित महाराष्ट्र एप्स्टेन फाईल्स या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना नेते आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांना सातत्याने धमक्यांचे फोन येत असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. या चित्रपटात काम न करण्यासाठी आणि विशेषतः राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये असे सांगत त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांनी अशोक खरात यांच्या प्रकरणाला 70 mm पडद्यावर आणण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र एप्स्टेन फाईल्स या नावाने तयार होत असलेल्या या चित्रपटाची टॅगलाईन आता सर्व काही उघड होईल अशी आहे. या चित्रपटात दीपाली सय्यद यांना एक महत्त्वाची भूमिका देण्यात आली असून त्या रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा जोरात आहे. माध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद यांनी सांगितले की त्यांना सतत फोन येऊन या चित्रपटात काम करू नका असे आदेश दिले जात आहेत. फोनमध्ये तर त्यांना जीवन संपवण्याची आणि करिअर संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. काही महिला नेत्यांकडूनही फोन आले असल्याचे त्यांनी सांगितले. या नेत्यांनी स्पष्टपणे इशारा दिला की चित्रपट केल्यास त्यांचे राजकीय भवितव्य उद्ध्वस्त केले जाईल. दीपाली सय्यद गेल्या 4 महिन्यांपासून बिग बॉसच्या घरात होत्या, त्यामुळे बाहेरील घडामोडींची त्यांना फारशी माहिती नव्हती. घराबाहेर पडल्यानंतर पटकथा वाचून त्यांना या प्रकरणाचे गांभीर्य कळाले. अशोक खरात लोकांना कशा प्रकारचे पेय देत असत, ते अंधश्रद्धेचा कसा खेळ खेळत होते आणि त्यांचा कृत्यांचा खरा चेहरा काय होता हे सर्व जनतेसमोर आणण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारण्याबाबत दीपाली सय्यद यांनी अद्याप स्पष्ट पुष्टी केलेली नाही. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्व काही उघड होईल असे त्यांनी सांगितले. या भूमिकेबाबत अजूनही काही गोष्टींचा खुलासा बाकी असल्याचे त्यांचे मत आहे. प्रकरण गंभीर असल्याने दीपाली सय्यद यांनी आपल्या पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या भेटीत त्यांनी संपूर्ण परिस्थिती सविस्तर सांगण्याची तयारी दर्शवली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तींची नावेही त्यांच्या वरिष्ठांसमोर उघड करण्याचा त्यांचा निर्धार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील महिन्यात सुरू होणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. प्रदर्शनानंतर अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या चेहऱ्यावरील सभ्यतेचा मुखवटा उतरेल असा विश्वास दीपाली सय्यद यांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.